मी डॉक्टर मोहन वाघ, ICU इंचार्ज ओंकार हॉस्पिटल. माझ्यासमोर आहेत बाळासाहेब नालकर. बाळासाहेब नालकर म्हटलं की ओंकार हॉस्पिटलच्या प्रत्येक स्टाफला डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. तर पहिला रुग्ण ज्याचे दोन्ही पाय एका अपघातामध्ये गेलेले होते आणि हे दोन्ही पाय हे ओंकार हॉस्पिटलच्या कृपेने हा पेशंट वाचलेला आहे. आता आपण जास्त वेळ न घेता बाळासाहेबांच्या तोंडून ऐकूया आपण. बाळासाहेब, मला सांगा की तुम्हाला हे जे जीवनदान मिळाले ते कुणामुळे मिळाले? वामन डॉक्टर. बरोबर. अजून ओंकार हॉस्पिटलला जे काही प्रतिदेशी डॉक्टर आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर रवींद्र वामन आहेत, आमचे डायरेक्टर आहेत या हॉस्पिटलचे. नंतर डॉक्टर पंकज वरपे सर आहेत, त्यांनी तुमच्यावर शस्त्रक्रिया केली. या पंकज वरपे आणि आपले वामन सर. बरोबर. पुण्य. नक्की 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 नक्की. तर तुम्ही या पंचक्रोशीतील जे काही लोक आहेत यांना काय सांगाल या हॉस्पिटलविषयी? हॉस्पिटल कसं आहे? इथला स्टाफ एकच नंबर आहे. नाही, नुसतं हॉस्पिटल एक नंबर नाही, इथला स्टाफ कसा आहे? एकच नंबर स्टॉप आहे. इथल्या सिस्टर्स, ब्रदर, सगळे एकदम डॉक्टर्स सगळे व्यवस्थित सगळे. नाही, सगळं व्यवस्थित. मी तेच व्यवस्थित आहेत नाही तुम्हाला? नाही, ते म्हणजे आपला शेवा व्यवस्थित राखत असं. सेवा व्यवस्थित देतात. तुमचा अपघात कसा झाला होता हे सांगाल का आम्हाला जरा? नाही, ते नाही सांगू शकत. नाही, तुम्ही कसे पडला होता रोडवर काही वगैरे? सांगू शकत नाही. काहीच आठवत नाही तुम्हाला नाही, अजिबात? नाही. मग तुम्हाला कोणी आणलं होतं ओंकार हॉस्पिटलमध्ये? गाडीचं मुलगा म्हणजे बरं. बरं गाडी घेऊन तिने आणली. आपले गोरख गाडगे कनगरचे सरपंच. अच्छा, ते तुम्हाला घेऊन आले होते. मग त्यांच्यामुळं तुम्हाला इथं सुविधा मिळाली. पण वामन डॉक्टरची पुण्य. वामन सरांची पुण्य आहे. नाही, आता वामन सर आमचे आहेत ना, गरिबीतूनच आलेले आहेत आणि नक्कीच त्यांचा जो मुख्य हेतू आहे की येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सर्व ह्या सुविधा मिळाव्यात, हा आमचा मुख्य उद्देश आहे. आणि आम्ही सर्वजण, आमचं टीमवर्क आहे. आमच्या टीममध्ये राहुल असतो, आमच्याकडे ऑपरेशन थिएटर आहे. हा राहुल लंके आमच्या ओंकार हॉस्पिटलचं ऑपरेशन थिएटर सांभाळणारं, म्हणजे ओटी असिस्टंट आहे. पण एक ऋतुजा म्हणून एक सिस्टर पण आहे, ती पूर्वीपासून आहे. बिचारी एका ठिकाणी GNMचा कोर्स करते आणि नाईटचं काम करून लोकांची सेवा करते. असं आमच्याकडं सगळं. आणि जो आता शूटिंग काढतोय तो सौरभ म्हणून GNM करतोय मुलगा, तो पण चांगला मुलगा आहे. सगळी टीम आमची चांगली आहे. आमच्याकडं डॉक्टर पंकज वरपे सर आहेत, ऑर्थोपेडिक सर्जन. डॉक्टर भास्कर सेनारे हे MD मेडिसिन आहेत. डॉक्टर महेश झरे MD कार्डिओलॉजिस्ट आहेत. आणि खूप छानपैकी असे टीमवर्क आमचं चांगलं होते आता एवढ्यात. आणि आम्ही सगळे मिळून हे काम करत आहोत. तर पुन्हा आपण नालकर साहेबांनाच प्रश्न विचारूया की नालकर साहेब, तुमचे हे जे पाय तुम्ही दाखवताय आम्हाला, तर यायला जमा होते का पाय? पूर्ण गेले. पूर्ण म्हणजे तुम्हाला असं लोकांनी उचलून आणून इथं टाकलं होतं? पूर्ण चुरा झाला होता पूर्णपणे. बरोबर. जगण्याची अपेक्षा होती? नाही, विशेष नव्हता. शेवटचं सगळी लावलं. त्याला मी सेंट्रल लाईन म्हणतो, तुम्हाला सेंट्रल लाईन टाकली होती म्हणजे त्यावेळेला. म्हणजे अतिशय अत्यावस्था असलेला हा रुग्ण आज पूर्णपणे ओंकार हॉस्पिटलचे जे आमचे डायरेक्टर आहेत डॉक्टर रवींद्र वामन सर यांना क्रेडिट देत आहे. तर नक्कीच पंचक्रोशीतील सर्व लोकांना मी सांगाल की तुम्ही देखील हा अनुभव घ्यायचा असेल तर इथं आमच्या ओंकार हॉस्पिटलला या. इथं 24 तास एक्सरे आहे, 24 तास CT स्कॅन आहे, 24 तास तुम्हाला डॉक्टर 100% अवेलेबल मिळतील. आणि स्टाफच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुन्हा एकदा आपण नालकर साहेबांना विचारू, स्टाफ कसा आहे? स्टॉप म्हणजे काय सांगायचं, जेवणाची माणसं आहे. असं काही कोणी कंटाळा करत नाही? कधीच नाही. म्हणजे आमच्या सिस्टर्स असतील, ब्रदर्स असतील, डॉक्टर्स असतील, मावश्या असतील, काहीतरी तक्रार असेल तुमच्यावर, काहीतरी तक्रार एक पण नाही आपल्याला. नक्की ना? नक्की. धन्यवाद. ओके.